करा हाताची मुवमेंट. ओके. ओके. बघा आता. ठीक आहे. हो. हे ताई किती वर्षापासून होतं हे त्रास तुम्हाला? हे मला म्हणजे होतं 1 वर्षापासून, पण ते मला जाणवत नव्हतं. हां हां. आता नंतर खूप जाणवायला लागलं तेव्हा मग दुसऱ्या डॉक्टरकडे गेली. हां. ते बोलले की ऑपरेशनच करावं लागेल. ओके ओके. मग म्हटलं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमचा व्हिडिओ बघितला हम्म. युट्यूबवर. मग ते इकडे आली. मग ते 2-3 हे झालं मला. हां हां. आपण किती सेटिंग केलं याच्या? आता ही 5वी आहे. ओके. 5वी आहे ना. हां. ठीक. ह्या प्रॉब्लेमला कार्पल टनल सिंड्रोम हा त्यांना प्रॉब्लेम होता. तर त्याची कारण असं सतत हाताची हालचाल होणे, मुवमेंट होणे, हाताला स्वेलिंग येणे किंवा काही झटका लागला तरी होऊ शकतं. तर ही त्याला कारण आहेत. आणि मग त्याच्यामुळे मग इकडे नमनेस येतो फिंगरमध्ये आणि टिंगलिंग असं होतं है ना. आता टिंगलिंग वगैरे सगळं थांबलेलं आहे. हां, थोडंसं आहे म्हणजे जास्त थोडंसं नाही. नॉर्मल. तरी किती % आराम वाटतो आता? तरी आहे 80 पर्यंत. 80%. लक्षात आलं. त्यांना चांगला आराम मिळाला आहे. तर थोडंसं हलकं इकडे हलकं हां, झुंझुनाट हलकं आहे. आहे. ठीक आहे ना. चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे. ठीक आहे. आता मग थोडं इकडे थोडंसं एनर्जी मोकळी करू. इकडे थोडंसं ब्लड लेटिंग करू आपण. ह्याच बोटाला जास्त बघा आता जरा नमनेस. हलकं झालं. हां, हलकं झालं. बाकी त्या बोटाला वगैरे याला नाही एवढं आहे. फक्त यालाच ना. हां. ठीक आहे. जर कोणाला कार्पल टनल सिंड्रोमचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी नक्की येऊन भेटावे. ओके. थँक्यू. येस. खूप म्हणजे खूप बरं वाटलं मला. हां हां हां. पाठ वगैरे माझी खूप दुखायची थांबली. ती पण थांबलीत पाठ दुखायची. पाठ ओके. दुखायची खूप. मला असं म्हणजे उभं राहता येत नव्हतं अच्छा अच्छा. किचनमध्ये वगैरे. ते पण हातात आता नमनेस पण कमी झालाय ना एकदम. हो. ओके. चला डन. थँक्यू. वेलकम.